महाराष्ट्र राज्य किसान सभा माकपा चांदवड तालुका कमिटी यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून स्थानिक मुद्दे घेऊन लालबावटा महिला व पुरुष हे चांदवड मनमाड रस्ता तसेच आठवडे बाजार तळ सोमवार बाजारपेठ शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तर तहसील कार्यालय येथे शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घेण्यात यावा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे मागील सर्व कर्ज माफ करण्यात यावी, वन अधिकारी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून स्थानिक चौकशी करून नमुना अहवाल संबंधित दावेदाराला पोहोच देण्यात यावी, अपात्र झालेले वन दावे एकापेक्षा 2 पुरावे विचारात घेऊन दावे पात्र करण्यात यावे, तरी पुरावे असून वन अधिकारी नांगरून व पेरणी करून देत नाही, जबरदस्तीने चारा करतात, हे थांबवले पाहिजे। चांदवड शहरातील नगर परिषद हद्दीतील शेती क्षेत्रासाठी लागणारी वीज चांदवड शहराच्या क्षेत्रातूनच देण्यात यावी। मौजे चांदवड येथील कोंबडवाडी येथील गट नंबर 656 मधील घनकचरा प्रकल्प रद्द करण्यात यावा। या संदर्भात हनुमंत गुंजाळ जिल्हा उपाध्यक्ष किसान सभा यांनी माहिती दिली। कॉम्रेड काय सांगाल? मी चांदवड तालुका किसान सभेचा अध्यक्ष व जिल्ह्याचा उपाध्यक्ष कॉम्रेड हनुमंत गुंजाळ। मी आजचा जो मोर्चा आहे हा मोर्चा सातत्याने वनजमिनी विकसणाऱ्या लोकांना जो काही त्रास फॉरेस्टवाले देतात, त्यांच्या ताब्यात जमीन असताना व त्यांच्याकडे पुरावे असताना सुद्धा इथं नांगरायचं नाही अशा पद्धतीची फॉरेस्टवाल्याची दादागिरी आहे। त्याच्यानंतर सातत्याने आम्ही मोर्चे काढून सुद्धा आमचा प्रश्न मार्गी लागत नाही, तो मार्गी लावण्यासाठी आजचा मोर्चा होता। त्याच्यानंतर जे काही बीजेपीचं दादागिरी चालू आहे, गुंडागिरी चालू आहे, ती गुंडागिरी मोडून काढायसाठी आणि खरी प्रस्थापित लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी आजचा हा मोर्चा होता। या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्या संविधानामार्फत हा संपूर्ण देशाचा कारभार चालतो आणि म्हणून संविधान वाचल्या पाहिजे। ही संविधान तोडून हुकुमशाही जी चालू आहे, गुंडागिरी चालू आहे, गुंडाराज चालू केला आहे, त्या गुंडाराजच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा आहे। ज्या लोकांना रेशन कार्ड नाही, त्या लोकांना रेशन कार्ड घरकुलासाठी जागा नाही, अशा लोकांना घरकुलं मिळाल्या पाहिजे, ती जागा पण मिळाल्या पाहिजे। जे लोक पिढून पिढी गायरान जमिनी कसत आल्या, त्या गायरान जमिनी त्या लोकांच्या नावावर झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी आजचा मोर्चा होता। आता जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्याने करत राहू आणि तो प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, एवढं सांगतो। तसेच स्थानिक लोकांना जीवे मारण्याची धमकी देणारे नगर परिषदेचे माजी प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। या संदर्भात सुनील मालुसरे किसान सभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली। कॉम्रेड काय सांगाल आजच्या मोर्चा संदर्भात? मी सुनील मालुसरे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा उपाध्यक्ष। आज संपूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडे मोर्चे आहेत। ते अमेरिकेने जे काही धोरण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये राबवलेलं आहे आणि हे सरकार बीजेपी सरकार त्या बाजूने त्याची चाटुगिरी करत आहे। जे काही आयात शुल्क आहे, आयात शुल्क शून्य केलेलं आहे, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना कापसाचा, सोयाबीनचा, या सगळ्या गोष्टीचा भाव जो आहे तो पूर्ण पडणार आहे आणि त्यामुळे त्यांचा माल या ठिकाणी बाजारपेठेत आल्यानंतर आपल्या मालाला किंमत राहणार नाही, हे धोरण आहे। या धोरणाच्या विरोधात त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, नंतर त्याचबरोबर इथं वनाधिकारचे प्रश्न आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी काही उघडपणे काही लोकांची दादागिरी चालू आहे, जसे काही तो कासलीवाल म्हणून आहे, त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला उघडपणे दम दिला की तुला घरात घुसून कापून टाकील, अशा पद्धतीचं जे काही धोरण या ठिकाणी गुंडगिरी राबवली आहे त्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। धन्यवाद। विधवापरिता महिलांना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे अशा विविध मागण्यांची व घोषणाबाजी करत चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। त्यावेळी तहसीलदार व प्रांत अधिकारी काही कारणास्तव हजर नसल्यामुळे पुढील 23 तारीख देण्यात आली आहे। तर विविध मागणीचे नायब तहसीलदार केदारे यांच्याकडे निवेदन सादर केले। मोर्चाच्या ठिकाणी रूपचंद ठाकरे, राऊत योगेश, शब्बीर सय्यद, गणपत गुंजाळ, हनुमंत गुंजाळ, कॉम्रेड धर्मराज शिंदे यांचे या ठिकाणी विविध प्रकारचे भाषणे झाली।
त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। या संदर्भात त्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात सुनील मालुसरे, किसान सभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड धर्मराज शिंदे, जिल्हा कमिटी सदस्य हनुमंत गुंजा, जिल्हा उपाध्यक्ष किसान सभा यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। आजचा अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा चांदोड तालुका आणि उर्वरित सर्व येवला, नांदगाव, मनमाड आणि देवळा या परिसरातील सर्व कष्टकरी शेतकरी भावा बहिणींनी इथं मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली आहे। प्रश्न हा आहे की आमच्या जगण्याचा मरण्याचा प्रश्न अतिशय बिकट होत चालला आहे। त्याचबरोबर इथल्या व्यवस्थेने आम्हाला जिव्हाळ्याचं घेऊन बरोबर घेऊन आम्हाला विकास साधला पाहिजे, परंतु इथं काही या समाज विघातक काम करणारे ज्या काही मंडळी आहे, विशेषतः भाजपाचे पदाधिकारी इथं गरीब लोकांना अतिशय त्रासदायकपणे वागतात का तुम्ही इथून निघून जा, तुमचा इथं राहण्याचा अधिकार नाही। आम्ही देशाचे नागरिक असून सुद्धा इथं भूषण कासलेवाल नावाचा माणूस तो प्रथम नागरिक होता, माजी नगराध्यक्ष, लोकशाहीला काळिंबा फासणारा असं वक्तव्य करतात। एका कष्टकरी माणसाला, शिक्षित तरुणाला सांगतात का तू याद राख, दुडगुस घालू नको, या ठिकाणी जास्त जर काम सामाजिक केलं तर तुला घरात घुसून मारू। ही कुठली लोकशाही देशामध्ये? माननीय पंतप्रधानांना आम्ही अपील करतो का तुमचे कार्यकर्ते असे वागत असेल तर तुमचा हा भारत देश का, तुम्ही या पद्धतीने विकास करणार आहात का? खरी ही लोकशाही का? म्हणून आमचा हक्क आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान गरीब माणसाच्या घरामध्ये प्रामाणिकपणे गेलं पाहिजे, ही मागणी लाल झेंडा करतो आहे। थांबतो। धर्मराज शिंदे, हनुमंत गुंजा, डीजे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।